मित्रांनो, आता आपण एक अभिनव लोगो डिझायनिंगची क्विक प्रक्रिया पाहणार आहोत आणि या लोगोला आपण फोटोशॉप मध्ये सुद्धा वापरणार आहोत. तर पाहूया कशी आहे ही कृती. जेनी हा शब्द पूर्वीच्या काळी टीव्हीवर एक सिरियल यायची, त्यामध्ये ती जी मुलगी होती ती अशीच काहीतरी हात हलवायची आणि पटकन जादू होऊन जायची. उदाहरणार्थ तिच्या हातात फ्लॉवर पॉट यायचा किंवा मग आकर्षक असे खाद्यपदार्थ यायचे, लाईक दॅट. तर तिथून या वेबसाईटची प्रेरणा झालेली असावी. उदाहरणार्थ आपल्याला एखादा लोगो बनवायचा असेल तर त्याचं नाव आपण या ठिकाणी टाईप केलं आणि स्टार्ट नाऊ या बटनवर क्लिक केलं. कंपनीची टॅगलाईन सुद्धा इथे विचारली जाते, म्हणून आपण कंपनीची टॅगलाईन पण घेऊ. कुठल्या संदर्भातली ही वेबसाईट आहे म्हणून इथं आपण ज्वेलरी असा रेफरन्स देऊया आणि त्यानंतर नेक्स्ट या बटनवर क्लिक करूया. तर विदिन अ सेकंड आपल्या समोर वेगवेगळ्या प्रकारचे लोगोचे ऑप्शन्स इथे आलेले आहेत. इथे अक्षरांचं कॉम्बिनेशन आपल्याला मिळालेलं आहे. एक हिऱ्याची प्रतिमा आपल्याला मिळालेली आहे. एक मुकुटाची प्रतिमा आपल्याला मिळालेली आहे. हा रेफरन्स आपण ज्वेलरी हे मेन्शन केल्यामुळे मिळालेला आहे. ही गोष्ट विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्यावी. तुम्ही कितीही स्पीडली काम करत असले तरीही या वेबसाईटने आपल्याला जितके पर्याय दिलेले आहेत तेवढ्या पर्यायांचा आपण विचार सुद्धा करू शकलो नसतो. इतकी सुंदर ही वेबसाईट आहे. एखादा लोगो आपण आता एडिट करून पाहू. उदाहरणार्थ या लोगोमध्ये वैजापूरकर यांचा व्ही सुद्धा येत आहे, म्हणून आपण हा लोगो घेऊया आणि याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल टचेस सुद्धा देता येतात. तर मग पर्सनल टचेस देताना आपण हे अक्षर बोल्ड करून घेऊ. त्यानिमित्ताने आपल्याला वेबसाईटच्या इतर साधनांचा सुद्धा परिचय होऊन जाईल. आता आपण वैजापूरकर हे नाव बोल्ड करून पाहू. त्याच्यासाठी या नावाला आपण सिलेक्ट केलं आणि डाव्या बाजूला इथे आपल्याला फॉन्टचे ऑप्शन दिसत आहेत. तर आपल्याला बोल्ड फॉन्ट घ्यायचा आहे. मित्रांनो, फॉन्ट आपल्याला असा घ्यायचा आहे की जो सहज वाचता येईल. हा छान फॉन्ट आहे. याचा रंग सुद्धा आपल्याला बदलता येईल. सध्या हा मॅजेंटा आहे. हा या वरील लोगोशी जुळता मिळता आहे, म्हणून त्यातल्या त्यात आपण त्याला अजून थोडासा डार्क करूया. मणिवाले या लेटरचा पण आपण फॉन्ट बदलून बघूया. फॉन्ट चूज करताना तो सहज वाचता येईल असं आपण घ्यायचं आहे. ट्रस्टेड ज्वेलर हे आपण अजून थोडंसं लाईट करून घेतलं. आता याच्या मागे हे जे डॉट्स आहेत मित्रांनो, या डॉट्सला आपल्याला घालवायचं असेल तर ही वेबसाईट आपल्याला पैशाची डिमांड करते, परंतु हे आपण फक्त इन्स्पिरेशन म्हणून या वेबसाईटवर आलेलो आहोत. तर पाहूया याला आपल्याला कोरलड्रॉ मध्ये किंवा विदाउट डॉट आपल्याला कसं घेता येईल. त्याच्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिली गोष्ट, तुम्हाला कंट्रोल आणि माऊसचं सेंट्रल स्क्रॉल तुम्हाला करायचं आहे, म्हणजे हा प्रिव्ह्यू झूम होऊन जाईल. बऱ्यापैकी झूम झाल्यानंतर याला आपण प्रिंट स्क्रीन ही कीबोर्डवरची कमांड वापरायची. यानंतर आपण फोटोशॉपला जायचं आहे. फोटोशॉप मध्ये आपण न्यू फाईल घ्यायची आहे. क्लिपबोर्डचा कॉपी केलेला डाटा हा त्याची साईज आपोआपच घेतो. कंट्रोल व्ही ही कमांड पेस्ट केली, संपूर्ण स्क्रीनचा फोटो निघालेला आहे. यानंतर लोगोचा हवा असलेला पार्ट आपण सिलेक्ट केलं आणि इमेज मध्ये जाऊन याला आपण क्रॉप ही कमांड दिली. याला आपण लोगो म्हणून सेव्ह करूया. जेपीजी डेस्कटॉपला जे प्रॅक्टिकल नावाचं फोल्डर आहे त्यामध्ये आपण या लोगोला लोगो म्हणून सेव्ह केलं. आता आपण अजून एका AI वेबसाईट वापर करू. त्याच्यासाठी आपण गुगलला टाईप करू फोटोरूम. फोटोरूमचं पहिलं ऑप्शन बॅकग्राऊंड रिमूव्हर आपण सिलेक्ट केलं आणि इथून आपण आपला फोटो सिलेक्ट करूया. विदिन अ सेकंड या फोटोचं बॅकग्राऊंड डॉट सहित निघून गेलेलं आहे. याला आपण डाउनलोड म्हणूया स्टँडर्ड रिझोल्युशन घेऊन. फोल्डरला मी क्लिक केलं. हा लोगो आपण कट केला आणि डेस्कटॉपवरील जे प्रॅक्टिकल या फोल्डरमध्ये घेऊन घेतला. आता आपण फोटोशॉपला आलो. फोटोशॉपला अजून एक नवीन फाईल केली. या नवीन फाईलला आपण व्हाईट कलर दिलेला आहे. आपल्याला ट्रान्सपरन्सी आणि त्याचे डॉट निघालेले आहेत का हे कळण्यासाठी एक लेअर आपण घेऊया. या लेअरला आपण एखादा रंग देऊया. रंग देण्यासाठी मी अल्ट बॅकस्पेस या कीचा वापर केला. कंट्रोल ओ आणि इथे आपण
हा फोटो रूमचा तयार झालेला लोगो ओपन केला, कॉपी केली ही फाईल आणि आपल्या फाईलमध्ये गेलो, कंट्रोल डी सिलेक्शन काढून टाकण्यासाठी आणि आता मी हा लोगो इथे पेस्ट केला असता सर्व डॉट मला निघालेले दिसतील. अशा पद्धतीने आपण फक्त इन्स्पिरेशनचा सुद्धा आपल्या कामासाठी वापर करून घेतला. आता याचं वेक्टर रूप होऊ शकतं का, म्हणजे हा HD होऊ शकतो का ते आपण बघूया. कारण याला आपण मोफत यूज करत असल्यामुळे थोडंसं आपण झूम केल्यानंतर याला आपल्याला HD बनवता येतं का ते आपण बघूया. त्याच्यासाठी आता आपण कोरल ड्रॉ हे सॉफ्टवेअर ओपन करू. आपण एक नवीन फाईल ओपन केली. कोरल ड्रॉ मध्ये या लोगोला आपण HD करता येतं का ते पाहूया. फाईल, इम्पोर्ट अशा क्रमाने मी माऊस क्लिक केलं आणि या ठिकाणी लोगोची PNG आपण घेतली. लोगोला व्हेक्टरमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी ट्रेस बिटमॅप ही कमांड आपल्याला वापरायची असते. ट्रेस बिटमॅप, आउटलाईन ट्रेस, लो क्वालिटी इमेज अशा क्रमाने आपण माऊस क्लिक केलं तर त्याला हवे असलेले ऑप्शन्स त्याने ऑटो सिलेक्ट करून घेतले. डिटेल स्मूथिंग आणि कॉर्नर स्मूथनेस या गोष्टी त्याने ऑटो सेट करून घेतल्या आणि ओके या बटनवर आपण क्लिक केलं. तर वरचा जो व्हर्जन आहे हे व्हेक्टर आहे मित्रांनो आणि त्याच्या खालचं जे व्हर्जन आहे हे रास्टर म्हणजेच बिंदू चित्र आहे. वरच्या लोगोला आपण झूम करून पाहिलं तर तो फाटेल, परंतु खालच्या लोगोला आपण सिलेक्ट करून पाहिलं तर तो शार्प येईल. मित्रांनो, अशा प्रकारचं व्यावसायिक शिक्षण तुम्हाला घ्यायचं असेल तर सुनेट कॉम्प्युटर्स अमळनेर या ठिकाणी जरूर भेट द्या. आपण हा व्हिडिओ पाहिलात, आमच्यासोबत राहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ठीक आहे. आता याच्या पुढचा जो प्रकार आहे तो आपल्याला लोगो बनवण्यासाठी आहे. ठीक आहे. तर लोगो जिनी असं तुम्ही सर्च करा तर तुम्हाला ही एक वेबसाईट दिसेल. या वेबसाईटवर तुम्ही क्लिक केलं तर आपल्या कंपनीचं नाव तुम्हाला टाकायचं आहे, त्याची टॅगलाईन टाकायची आहे आणि मग त्या दृष्टीने तुम्हाला पुढे काय जादू घडते हे बघायचं आहे. पण इथे टाकू सुनेट कॉम्प्युटर, स्टार्ट नाव म्हटलं तर इथे तो म्हणतो की टॅगलाईन तुम्हाला टाकायची आहे का. हे बघा, तर आपण प्रोफेशनल विद्यार्थी घडवतो, म्हणजे इथून विद्यार्थी निघाले की सरळ प्रोफेशनल काम करतात. तर मग क्रिएटिंग प्रोफेशनल, तर स्पेलिंग आपलं चुकलेलं आहे तर मग राईट क्लिक करायचं आणि प्रोफेशनलचं योग्य स्पेलिंग तिथे येऊन गेलेलं आहे, म्हणजे स्पेलिंगचे सजेशन आपल्याला इथे मिळून जातं. तर एंटर कीवर्ड्स की तुम्हाला कुठल्या संदर्भातलं ते पाहिजे, तर मग इथे आपण म्हटलं कॉम्प्युटर. नेक्स्ट, तर आपलं जे शिक्षण आहे हे क्रिएशनच्या संदर्भातलं आहे आणि तुमच्या ब्रेन मधला बल्ब पेटवतो म्हणून इथं लाईटचं चिन्ह आहे, हे पण चांगलं आहे. हे अगदीच तुम्हाला पुढे जायचं असेल तर मग तुम्ही कॉम्प्युटरच्या संदर्भातला आपलं व्यवसाय आहे म्हणून हा पण लोगो घेऊ शकतो. नंदन, तुझं काम जे आहे हे मेकॅनिकलच्या कामाशी संबंधित आहे म्हणून तू असा काही लोगो सिलेक्ट करू शकतो. लोगो साधारण असा पाहिजे की जो 1 रुपयाच्या आकारात छापला गेला, 1 रुपयाचं जे कॉइन आहे त्या आकारात छापला गेला तरी सुद्धा लोकांना त्याचा भावार्थ लक्षात आला पाहिजे, किंवा 1 मीटर छापला तरी त्याचा भावार्थ लक्षात आला पाहिजे. तर तो सिंपल आणि इझी पाहिजे तर तो अपिलिंग होतो. तर फॉर एक्झाम्पल आपण हा घेऊया. ठीक आहे. तर ही वेबसाईट काय म्हणते की आम्ही विदिन अ सेकंद तुम्हाला खूप सारे लोगोचे ऑप्शन्स देऊन देतो. तर तुम्हाला ते HD पाहिजे असेल तर आम्हाला तुम्ही पैसे द्या, परंतु आपण भारतीय आहोत आणि जुगाडू आहोत आणि आपण त्यांना सहज असे पैसे दिले तर मग आपण भारतीय कसले, आहे की नाही. तर मग कंट्रोल आणि माऊसचं सेंट्रल स्क्रॉल करायचं, त्याच्याने हा प्रिव्ह्यू आपल्याला इथे वाढलेला मिळेल. ठीक आहे. हे जे डॉट दिसत आहेत ना, हे डॉट सहित आपल्याला लोगो वापरायचा आहे, तो वापरू शकू का आपण, नाही ना. आपल्या कीबोर्डवर प्रिंट स्क्रीन नावाची कमांड आहे. या कमांडच्या सहाय्याने आपण ते बटन प्रेस केलं आणि फोटोशॉप मध्ये गेलो, न्यू फाईल मध्ये गेलो, ओके म्हटलं आणि इथे मी पेस्ट केलं. ओके. आता आपण काय केलं, मला एवढाच एरिया पाहिजे. या एरियाला मी इमेज मध्ये गेलो आणि क्रॉप म्हटलं, म्हणजे बाकीचं सर्व जे नको पाहिजे होतं ते निघून गेलं. याला मी अल्ट कंट्रोल एस ही कमांड वापरली आणि जे प्रॅक्टिकल मध्ये मी सुनेट लोगो म्हणून सेव्ह केलं. ही फाईल आपण JPG या प्रकारात सेव्ह केली, क्वालिटी 12 घेतली. ओके. आता हे जे डॉट्स आहेत ना हे मला नको आहेत,
बरोबर. अजून एक ऑप्शन आहे फोटो रूम. फोटो रूम मध्ये आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकतो. ठीक आहे, आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी स्टार्ट फ्रॉम फोटोवर आलो, इथे आपण डेस्कटॉपला आलो, इथे आपण जय प्रॅक्टिकल फोल्डरमध्ये आलो, तिथून आपण सोनेटचा लोगो घेतला, ओपन म्हटलं, विदिन अ सेकंड याची बॅकग्राऊंड निघून गेलेली आहे. इथे डाउनलोड म्हटलं, स्टँडर्ड रिझोल्युशन, ही जी फाईल आहे हिला मी इथून कट केली आणि डेस्कटॉपला जय प्रॅक्टिकल मध्ये ठेवली. ओके, आता आपण कोरल ड्रॉला गेलो. कोरल ड्रॉला अजून एक पेज घेतलं. कोरलमध्ये तुम्हाला बिटमॅप फाईल आणायची असेल तर फाईल इम्पोर्ट या क्रमाने क्लिक करून तुम्हाला ती फाईल सिलेक्ट करावी लागेल. आपण PNG फाईल सिलेक्ट करायची आहे. ओके, आता वेल ट्रिमच्या पद्धतीने तुम्ही हा लोगो बनवायला गेले असते किती वेळ लागला असता? भरपूर वेळ लागला असता. परत याची बॅकग्राऊंड आता आहे का? नाहीये. पुढचं उत्तर तुमच्याकडे आहे. काही मुलांना मी शिकवलेलं आहे. बोला काय करायचं? कोरलमध्ये अजून एक इंटरेस्टिंग युटिलिटी आहे, ट्रेस बिटमॅप. ट्रेस बिटमॅप, आउटलाईन ट्रेस, लो क्वालिटी इमेज या क्रमाने मी माऊस क्लिक केलं तर विदिन अ सेकंड त्याने या लोगोला ट्रेस करून टाकलेलं आहे आणि याला मी आता खाली घेतलं. आता हा फोटो आहे मित्रांनो, हा फोटो आपण झूम केला तर फाटून जाईल आणि हे आपण ट्रेस केलेलं आहे. हे किती पण झूम करा हे फाटणार नाही. तुम्हाला असं वाटलं की आता सोनेट कॉम्प्युटर्स क्रिएटिंग प्रोफेशनल्स याचा फॉन्ट बदलायचा आहे, कलर बदलायचा आहे, तर तुम्ही इथे या लोगोला अनग्रुप करा, अनग्रुप ऑल करा आणि इथून तुम्ही प्रत्येक कॅरेक्टर वेगळं करू शकतात. Ctrl+Z ही कमांड दिली आणि इथे लोगो सुद्धा अशाच पद्धतीने तुम्ही एडिट करू शकताय. आता तुम्हाला लोगो बनवण्यासाठी कोणी सांगितलं तर तुमच्यासाठी किती वेळाचं काम आहे? याच्या पूर्वी, या लेक्चरच्या पूर्वी किती वेळाचं होतं? या लेक्चरच्या पूर्वी लोगो बनवायला मी सांगितलं तर किती वेळ लागणार होता तुम्हाला? या उससे भी ज्यादा, क्योंकि हमारे पास आइडिया भी नहीं था. तो अभी आइडियाज ही आइडिया है की नाही?